चला मुलांनो, आज आपण पाहूया वर्तुळ प्रकरणातील स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न 9. येथे प्रश्न 9ची आकृती दिलेली आहे 10.13. या आकृतीमध्ये ओ वर्तुळमध्ये असणाऱ्या वर्तुळाला XY व X', Y' या समांतर स्पर्शिका आहेत आणि वर्तुळाला C बिंदूत स्पर्श करणारी AB स्पर्शिकेमधील A हा XY आणि B हा X', छेदतो. तर कोन AOB बरोबर 90 अंश असे सिद्ध करा. या आकृतीमध्ये आपल्याला दिलेले आहे या वर्तुळाचा O हा मध्यबिंदू आहे व XY आणि X', या समांतर स्पर्शिका आहेत. त्याचप्रमाणे वर्तुळाला C बिंदूमध्ये स्पर्श करणारी AB ही स्पर्शिका आहे आणि ती XY ला A बिंदूत छेदते तसेच X', B बिंदूमध्ये छेदते. तर आपल्याला कोन AOB हा काढायचा आहे 90 अंश आहे हे सिद्ध करायचे आहे. तर आता आपण पाहूया. आपल्याला माहित असल्याप्रमाणे वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका समान लांबीच्या असतात. आता इथे वर्तुळाला बाह्यबिंदूमधून काढलेल्या स्पर्शिका म्हणजेच AP व AC या दोन्ही पण समान आहेत हे आपण पहिला दाखवलेले आहे. पण या आकृतीमध्ये आपल्याला एक रचना करून घ्यायची आहे. येथे आपण O व C हे बिंदू जोडायचे आहेत. रचनेमध्ये आपण लिहूया रेख OC जोडला. ही रचना केल्यानंतर आपल्याला येथे दोन त्रिकोण मिळालेले आहेत. त्रिकोण PAO व त्रिकोण CAO हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत हे आपण प्रथम दाखवूया. त्रिकोण PAO आणि त्रिकोण CAO मध्ये आता ह्यांच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समान आहेत तर PA व CA या दोन्ही पण स्पर्शिका बाह्यबिंदू एकाच बाह्यबिंदूमधून काढलेल्या असल्यामुळे त्या समान आहेत. त्याचप्रमाणे या दोन त्रिकोणांच्या मध्ये OA ही सामायिक बाजू आहे. तसेच PO व OC या देखील वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या देखील समान आहेत. त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण एकरूप होणार आहेत. हे प्रथम आपण लिहून घेऊया. AO बरोबर AO कारण सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू. यानंतर OP बरोबर OC कारण या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे समान आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात. तिसरी बाजू म्हणजे AP व AC. AP बरोबर AC कारण बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका समान असतात. या तीनही बाजू समान असल्यामुळे आपण म्हणू शकतो म्हणून त्रिकोण PAO एकरूप त्रिकोण CAO
याचे कारण बा 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 कसोटी. हे दोन्हीही त्रिकोण एकरूप आहेत हे आपण सिद्ध केले. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे कोन 1 बरोबर कोन 2. कारण हे एकरूप त्रिकोणांचे संगत घटक आहेत. त्याचप्रमाणे आपण हे दोन त्रिकोण घेतले तर ह्यांच्यामध्ये कोन 3 बरोबर कोन 4 हे देखील सिद्ध करू शकतो. त्याचप्रमाणे त्रिकोण QOB व त्रिकोण COB मध्ये कोन 3 बरोबर कोन 4. आता आपण ही स्पर्शिका बघितली असता ह्या दोन समांतर रेषा आहेत व AB ही स्पर्शिका म्हणजेच त्यांची छेदिका आहे व आपल्याला माहिती आहे की छेदिकेच्या एकाच बाजूला येणारे जे कोन आहेत त्यांची बेरीज ही 180 अंश असते. त्यामुळे आपण म्हणू शकतो कोन PAC अधिक कोन QBC बरोबर 180 अंश. याचे कारण म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूला असलेल्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. कोन PAC म्हणजेच ह्याच्यामध्ये येणार आहे कोन 1 आणि कोन 2 म्हणून आपण लिहू शकतो कोन 1 अधिक कोन 2 अधिक कोन QBC म्हणजेच कोन 3 आणि कोन 4 अधिक कोन 3 अधिक कोन 4 बरोबर 180 अंश. आपल्याला माहिती आहे कोन 1 बरोबर कोन 2 आहे. त्यामुळे आपण कोन 2 च्या ठिकाणी कोन 1 लिहू शकतो. तसेच कोन 4 च्या ठिकाणी कोन 3 लिहू शकतो. कारण आपण वर सिद्ध केलेले आहे की कोन 3 बरोबर कोन 4. कोन 1 अधिक कोन 1 म्हणजेच 2 कोन 1 अधिक कोन 3 अधिक कोन 3 बरोबर 2 कोन 3 बरोबर 180 अंश. दोन हे दोन्हीकडून सामायिक घेतल्यानंतर कंसात उरेल कोन 1 अधिक कोन 3 बरोबर 180 अंश. म्हणून कोन 1 अधिक कोन 3 बरोबर 180 भागिले 2. भाग लावल्यानंतर आपल्याला मिळेल कोन 1 अधिक कोन 3 बरोबर 90 अंश. आता आपल्या आकृतीमध्ये आपण ह्या त्रिकोणाचा विचार करणार आहोत. कारण त्रिकोणामध्ये आपल्याला कोन AOB काढायचा आहे. त्यामुळे आपण त्रिकोण AOB मध्ये
तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश येते हा गुणधर्म वापरूया. कोन AOB मध्ये आपण बघितलं तर कोन 1 अधिक कोन AOB अधिक कोन 3 बरोबर 180 अंश. हे आपण प्रथम लिहून घेऊया. कोन 1 अधिक कोन 3 अधिक कोन AOB बरोबर 180 अंश. याचे कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. आता कोन 1 व 3 हे आपण वर दाखवल्याप्रमाणे याचे माप आहे 90 अंश. म्हणून कोन 1 व 3च्या ठिकाणी आपण 90 अंश लिहून घेऊ. अधिक कोन AOB बरोबर 180 अंश. 90 अंश आपण उजव्या बाजूला आणल्यानंतर कोन AOB बरोबर 180 अंश वजा 90 अंश. म्हणून कोन AOB बरोबर 90 अंश. हे आपण सिद्ध केले आहे.